Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। 5 वर्ष तुम्ही काम केलं, घरी बसा ना, तुम्हाला मतं भेटणार आहेत ना। तुम्ही 5 वर्ष काम नाही करत म्हणून तुम्ही आमच्या दारामध्ये येतात ना। बदलापूरमध्ये पिझ्झा हे कोणाला माहिती नव्हतं, हे खेडेगाव होतं। आता थोडक्यात ते महानगरपालिका झाली। पहिले सरपंचगी वगैरे इलेक्शन व्हायचे इथे, आता म्हणजे महानगरपालिका झाली। आता महानगरपालिका तर एकच वॉर्डामध्ये एकच जण उभा राहायचा, आता ते पॅनल सिस्टमवर गेले। म्हणजे बदलापूर कुठेतरी वाढतं आहे, कमी होत नाही आहे। आणि ते वाढत असल्यामुळे लोक इकडे येत आहेत। आणि लगेच तुम्ही बोलताल की बटन दाबलं तुम्हाला लगेच सगळ्या सुविधा भेटणार आहेत, ते तुम्हाला भेटणार नाही आहे। कधी याबद्दलच्या बातम्या पाहायला मिळतात का? पाणी, कचरा, आरोग्य ते काय नसतं, खाली मंत्र्यां लोकांचं असतं, बाकी काय नसतं। लोक काय गिरा करतात, काय मंत्र्यांचे यांचे सगळे कारस्थान असतात, बाकी काही नसतं। पैसे देतात, मग बाया आमच्या जातवाड्या बोलतात जाऊन दे, तेवढा विश्वास ठेवतात, बोलतो जाऊन दे 1500 तर 1500 आपले। आपल्याकडे पक्ष बघा, आता भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, मनसे आहे। बोलणारे सगळेच बोलतात की आम्ही करू, पण मत दिल्याच्या नंतर करतात का? तुम्ही आधी ज्यांना मतदान केलं त्यांनी कामं नाही केली, कोणी केली की नाही केली ते काय माहीत नाही आपल्याला। आता महाराष्ट्रात परत एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची धामधूम ही आता सुरू झालेली आहे, ज्यातल्या पहिल्या टप्प्यासाठीच म्हणजेच नगरपालिका आणि नगरपरिषदा निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे। 3 डिसेंबरला निकाल सुद्धा लागणार आहे। फडणवीस सरकारची सुद्धा 79 वर्षपूर्ती होऊ घातलेली आहे, त्यामुळे राज्य सरकारच्या कामगिरीवर स्थानिक लोक ही किती समाधानी आहेत। आणि सहसा निवडणुका आल्या की धार्मिक, जातीय मुद्दे, विकासाचे मुद्दे, केंद्र सरकारची कामगिरी या सगळ्याबद्दल खरं तर प्रचारात बोललं जातं, पण जे मूळ मुद्दे आहेत की जसं की कचरा असेल, पाणी असेल, रस्ते असतील, आरोग्य असेल, ह्या विषयांवर सुद्धा लोक विचार करत आहेत का? या विषयांवर सुद्धा लोक मतदान करणार आहेत का? आणि गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकाच न झाल्यामुळे हा रोष नेमका त्यांच्यामध्ये कितपत साचलेला आहे की तो विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये डायल्यूट होऊन गेलेला आहे, हेही पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळेच आज मुंबई तक आलेला आहे बदलापूरमध्ये, जो ठाणे जिल्ह्यातलाच एक महत्त्वाचा भाग आहे। ठाणे जिल्हा म्हटलं की शिवसेनेचा सुद्धा इथे कस लागत असतो, शिंदेंच्या शिवसेनेला आव्हानं इथे भाजपकडनंच मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये इथली लोक नेमका काय विचार करतात तेच आजच्या या कव्हरेजमधून आपण समजून घेऊया। तुम्ही इथले स्थानिक नागरिक म्हणून तुम्हाला काय समस्या भेडसावतात? नाही समस्या, रस्ते नाही बरोबर, खड्डे, पाणी असेल, आरोग्य असेल, शहरातलं कचरा व्यवस्थापन नाही, कचरा पण नाही इकडे। कचरा स्टेशनवर तुम्ही वेस्टला स्टेशन बाहेरचे कचरा आहे, ते साफ काही होणार नाही, कधी कोणी येतो नाही साफ करायला। कुठला मुद्दा महत्त्वाचा वाटतो तुम्हाला? निवडणूक लागलेली आहे, आता लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, आता एकदम नगरपालिकेच्या परिषदेच्या निवडणूक आहे, तुमच्यासाठी कुठला मुद्दा महत्त्वाचा? आरोग्याचा विषय महत्त्वाचा वाटतो मला। हॉस्पिटल जे आहेत ते बऱ्यापैकी सुधारणा झाली पाहिजे त्यामध्ये। आणि अजून काही मुद्दे आहेत ज्याच्याकडे म्हणजे पूर्ण व्यवस्थितपणे लक्ष घालणं हे गरजेचं वाटतं आहे मला। त्यामध्ये म्हणजे जे ट्रॅफिकचे इश्यू आहेत आणि जे कनेक्टिव्हिटी आहे बदलापूरमध्ये जी झाली पाहिजे बऱ्यापैकी। या शहरात राहताना तुम्हाला असं वाटतं की मी एका चांगल्या शहरात, योग्य शहरात राहते की जिकडे मला शहरातनं मिळणाऱ्या सगळ्या सुखसुविधा मिळतात, अशी भावना? ऑफकोर्स बॉम्बेसारखं नाही आहे इकडे, थोडं डेव्हलप व्हायला टाईम लागेल, पण आहेत बऱ्याच। मी आता 2015मध्ये इथे आले तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे बरंच डेव्हलप आहे इकडे। 15च्या आधी कुठे फॅसिलिटी? मी बाईंदरला होते, बँड्राला होते, गोरेगावला। आधी मुंबईत राहिले? हो। मुंबई बरी वाटते की बदलापूर? ऑफकोर्स मुंबई ना। का बरं मुंबई आणि बदलापूर? थोडं अजून डेव्हलप व्हायचं बाकी आहे, अजून एवढं डेव्हलप नाही आहे, पण ॲज कम्पेअर टू एक 7-8 वर्षापूर्वी जसं होतं त्याच्या मानाने आता बरंच काही आहे। कशामुळे ही सुधारणा झालेली वाटते किंवा डेव्हलप जी झाली आहे ते कशामुळे? ते हे असेल सगळ्यांचा सहभाग, नगरसेवक वगैरे जे कोणी आहेत। समाधानी आहात बदलापूरचे एक रहिवासी? बिलकुल नाही, कुठली सोयीसुविधा नाही ना इथे, प्रत्येक गोष्टी अडचण, ट्रॅव्हलिंगमध्ये अडचण, राहायला पाण्याचं अडचण। आणि इथं तर लोकल म्हणजे रिक्षावाल्यांचं तर खूप, म्हणजे ज्या ठिकाणी आपण रिक्षानं मीटरप्रमाणे तिथं 26 रुपये होते, तिथं हे 20-20 रुपये, 400 रुपये, 80 रुपये घेतात। या सगळ्याला जबाबदार कोण वाटतं? आमदार, खासदार, इथले स्थानिक लोकप्रतिनिधी, कोणी यात लक्ष घालतं? याला आपण कोणा जबाबदार म्हणू शकत नाही, पण प्रत्येकाने ते नियोजन करायला पाहिजे।
शासनाने शासकीय नियोजन करायला पाहिजे, आमदार खासदार त्यांनी सगळं नियोजन करायला पाहिजे. शहर कसं आहे, म्हणजे शहर हे राहण्याजोगं आहे, तिथे योग्य कारण बऱ्याचदा शहरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की, आणि खास करून अशा ठिकाणी की जिकडे बाहेरून येत असतात लोक राहायला, तर अनधिकृत बांधकामं खूप असतात, उद्यानं बागा ह्याच्या नीट सुविधा नसतात, किंवा आरोग्य व्यवस्था योग्य नसते, शाळा त्यांच्याबद्दल थोड्या तक्रारी असतात. या सगळ्याबद्दल बदलापूर शहर कसं? आता मध्ये तर तुम्हाला माहितीच आहे काय काय झालेलं आहे, ते मला काय सांगायची गरज नाही, पण नक्कीच चांगलंच आहे. स्कूलसुद्धा चांगले आहे तिथे. बाकी बोलायचं झालं तर मी एवढं सांगू शकतो की अजून चांगल्या प्रकारे या शहराची जर विकास झाला तर खरोखर खूप चांगलं वाटेल. ट्रॅफिकचा सुद्धा म्हणजे प्रॉब्लेम होतो ट्रॅफिकसाठी, त्यासाठी मला वाटतं अजून चांगले रस्ते बनायला पाहिजेत. अजून जी ट्रॅफिक यंत्रणा आहे, ट्रॅफिक पोलीस वगैरे, ते काही ठिकाणी नसतात, ते सुद्धा राहायला पाहिजेत असं वाटतं, जेणेकरून ट्रॅफिकची म्हणजे जी समस्या आहे ती दूर होईल. आणि खास करून मला ट्रेनबद्दलच बोलू वाटतं की खूपच गर्दी असते ट्रेनला. रस्त्याची सुविधा इथे अजून खराब आहे. प्रत्येक नगरसेवक आपापल्या वॉर्डापुरतं बघतात. हे इकडचं माझं गेल्या 14 वर्षातलं पाहणीतलं आहे. पाण्याची समस्या प्रचंड आहे. एवढ्या स्थानिक समस्या सांगितल्यात, पण ज्यावेळेला ॲक्च्युली मतदान होतं त्यावेळेला या विषयांवर जोर दिला जातो का प्रचाराच्या वेळेला? आता मतदान जेव्हा होणार आहे तेव्हा पाणी फुल फोर्सनी येतं, काही प्रॉब्लेम नाहीत, काही कोणाला सांगावं लागत नाही. त्या दरम्यान 15 दिवस अगोदर, 1 महिना अगोदर व्यवस्थित सगळं मॅनेज झालेलं असतं. कोण तुम्हाला आश्वासक चेहरा कोण वाटतं, किंवा आश्वासक पक्ष कुठला वाटतो की हे सत्तेत आले तर बाबा आहे त्याच्यापेक्षा जरा तरी बरं होईल, किंवा आधीच्यांपेक्षा बरं काम करतील? ह्याच्या अगोदर BJP आणि शिवसेना होती तेव्हा पण होतं. आता आश्वासक चेहरा आमदार किसन कथोरे जे आहेत ते जनसामान्यातले आहे, म्हणजे आणि शिवसेनेचे पण करणारे आहेत. आमच्याकडे प्रवीण राऊत आहे, त्यांच्या शीतल राऊत मॅडम आहे, त्या पण वेळेला धावून येतात, नाही असं नाही. पण कसं आता बदलापूरच्या नागरिकांना पण तेवढी पडले. बदलापूरला 2 गट आहेत, म्हणजे 2 नागरिकांचे टप्पे येतात असं मला वाटतं. एक तर सिनियर सिटीजन जे मूळचे बदलापूरचे आहेत, लोकल गाववाले बदलापूर, त्यांना त्यांच्या रिक्षाच्या व्यवसायाशी फक्त पडलेला आहे. 20 रुपये शेअरिंग घेतली, काम संपलं, रात्री 40 रुपये घेतली, काम संपलं. आणि बाकी सगळे नोकरदार वर्ग आहे, बिचाऱ्याने सकाळी 7 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून कामाला जाणार, रात्री 7 आणि 10 वाजता येणार. त्यांना घरच्या समस्यांकडे द्यायला वेळ खरोखर नाही आहे. एकजूट करून काही करू शकत नाही बदलापूरमधले नागरिक, फक्त रेल रोको करू शकतात, कारण त्यांना ट्रेननी जायला प्रॉब्लेम होतो म्हणून. ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. बदलापूरमधल्या मार्केटमध्ये सुद्धा आपण आलेलो आहोत, आणि इथनं जाणून घेण्याचा प्रयत्न असेल की इथल्या ज्या खास करून इथे महिला ज्या खरेदी करायला सुद्धा येतात आणि ज्या विक्रीसाठी सुद्धा इथे बसलेल्या असतात, त्या सुद्धा या सगळ्या मुद्द्यांवर कशा पद्धतीने विचार करतायत. महिला मतदार हा फार महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात मोठा टार्गेट ऑडियन्स होत चाललेला आहे खरं तर आजकाल सगळ्या नेत्यांचा. त्यामुळे त्यांच्याकडनं सुद्धा समजून घेणं फार महत्त्वाचं आहे की निवडणुकांच्या वेळेला ते कुठल्या मुद्द्यांवर विचार करतात. ताई, 2 मिनटं घेते मी तुमची. बदलापूरमधल्याच आहात? हां, हो. मला सांगा, कोणी कॉलेजला चाललात की ऑफिसला? ऑफिस. इथेच मतदान असतं तुमचं? हां. तुमच्यासाठी कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत? या शहरात राहताना तुम्हाला काय वाटतं, काय होणं गरजेचं आहे, काय झालंय ते खूप चांगलं? रस्ते, खड्डे सगळे हे कंप्लीट झाले पाहिजे. खूप खड्डे आहेत तिकडे आणि खूप सारी गर्दी असते संध्याकाळी जेव्हा इकडनं ट्रेननी प्रवास करतो आम्ही. प्ले एरिया तर बदलापूरमध्ये खूप कमी आहे, आणि स्पीडर जर बघितलं नेरळ कर्जत रोडला तर खूप मोठे लावलेत. म्हणजे जर एखादा नवीन माणूस तिकडे गेला तर तो उडेल डायरेक्टली. एक असा आश्वासक चेहरा आहे, प्रॉमिसिंग चेहरा वाटतो की हा नेता चांगला काम. ते नाही डिक्लेअर करणार. मी नेत्याबद्दल विचारते, तुम्ही मतदान कोणाला करणार ते नाही, पण कुठला तरी एक राजकारणी जो फार इम्प्रेसिव्ह वाटतोय किंवा ज्याच्याबद्दल वाटतं की हा बाबा चांगलं काम तरी करतोय असं वाटतं? नाही. म्हणजे आता जे आपल्याकडे आमदार आहेत किसन कथोरे, चांगलं करतात, असं एकदमच वाईट करतात असं यातली नाही, चांगलं करतात काम. ते परत निवडून यावे असंही वाटतं? हो. मला सांगा, इथे तुम्हाला कुठल्या समस्या भेडसावतात? बदलापूर शहर चांगलं आहे राहायला वगैरे? हां, ठीक आहे, व्यवस्थित. आधी कुठे राहायचं की बदल्यापासून? बदलापूरच. काही शहरात असं आहे की ह्या गोष्टींचा थोडा विकास व्हायला हवा वगैरे, असं काही वाटतं की आहे ते व्यवस्थित? नाही, असं काही नाही, व्यवस्थित आहे माझ्या मताने. काहीच तक्रारी नाही शहरात? आम्हाला पहिल्यांदा अशा मतदार भेटलेले आहेत की ज्यांच्या कुठल्याच तक्रारी नाही आहेत. भाज्या आहेत व्यवस्थित, भाव मिळतोय, महाग आहेत, काय लोक काय तक्रार? भरपूर महाग झाल्यात, पावसामुळे भरपूर महाग झाल्यात. लोक तक्रार करतात, बघ तर गेले, घेतलं पण घेत नाही गिराक महाग. हां, नाही घेत. का म्हणून घेत नाहीत? क्वालिटी बरोबर नाही की महाग आहेत म्हणून? भाजी चांगली वाटते त्यांना, पण ते महाग आहे मुळे त्याच्यामुळे घेत नाही. तुम्हाला
परवडतात भाज्या? थोडंफार निघतं काय. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला? हा भेटतो. त्याचा फायदा होतोय? हा होतो. सुरू राहावी असं वाटतं इथून पुढे पण, की वाढवावेत पैसे आता? आता त्यांची मर्जी. पण त्यांनी म्हटलं होतं ना आम्ही 2100 करू. 3000 बोललेले, 2100 कुठं. आता ह्या हप्त्याला 3000 बोललेलं ना, पण नाही पडला. पण ते 1500च टाकले. तुम्ही इथे राहता शहरामध्ये, तर व्यवस्थित आहेत रस्ते वगैरे? आम्हाला इथे सगळी खडी वगैरे पडली. पावसाळ्यात तर भरपूर घाण पाणी सगळा साचतो, सगळी भाजीमध्ये पाणी जातो आमच्या. तुमची मुलं शाळांमध्ये कुठल्या जातात? कासगावला. पालिकेची आहे? मराठी शाळेमध्ये. व्यवस्थित आहे का? चांगलं शिक्षण मिळतं? शिक्षण चांगलं आहे. आणि आरोग्य सुविधा वगैरे? हा सर्व आहे. ताई तुम्ही किती वर्ष इथे काम करताय? सॉरी मला झालं 5 वर्ष. 5 वर्ष. अच्छा, बदलापूरलाच राहताय पहिल्यापासून? बदलापूरला 8 वर्ष झालं मला. मग मला सांगा, आता तुम्ही इतकी वर्ष इथे राहताय, साधारणतः 5 ते 8 वर्ष तुम्ही राहताय, शहर चांगलं आहे का राहायला? लय भारी आहे. इकडचे लोक पण लय छान आहे. म्हणजे त्यांचे व्यवहार हे सगळं चांगले आहे ते लोकांचे. हे जे लोक निवडून दिलेत कामं करायला, ते चांगले कामं करतात? आता एवढं तर आपला पॉलिटिक्सचं काय एवढं पॉलिटिक्स नाहीये. आता बघा, हा रस्ता आहे, तुमच्या घरी येणारं पाणी आहे, शाळा आहेत, तिथे रिक्षा वगैरे सगळे स्टँड आहेत, त्याचं योग्य पद्धतीने तिकडे ती शिस्त असणं, या सगळ्या गोष्टी होतात. ते सगळं आहे, ते सगळं आहे. त्याचं काय नाही. पाणी वगैरे पहिले खूप त्रास होतो, पण आता काय नाही. आता आहे पाणी वगैरे सगळं व्यवस्थित. शाळा वगैरे पण व्यवस्थित? हो, सगळं काय व्यवस्थित आहे. नेता कोणी आश्वासक वाटतं का तुम्हाला? ते लोक तर आम्ही तर घोडपडेला राहतो. मग तिकडच्या लोकांचं खूप आहे, कारण की लोकांवर कोविड आलं होतं, त्या टायमाला त्या लोकांनी आम्हाला खूप हेल्प केलं होतं. म्हणजे राशन पाणी आमच्याकडे नव्हते. कोण होते ते? शिवसेना, भाजप? भाजप आहे ते घोडपडे. मग ऐकलं असेल ना तुम्ही? हां, त्यांच्या बंगल्यामध्ये आम्ही सगळे गेलो होते, आमचे इकडचे लोक. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतं? त्यांच्याबद्दल जेवढं ऐकलंय आम्ही, कधी आम्ही समोरचे म्हणजे स्वतःनी हे कधी हे नाही केलंय. हां, मग सांगू शकत नाही, पण सगळ्यांच्या तोंडामध्ये असं बोललं की तो चांगलं काम करतो म्हणून असे. कारण आपण जेव्हा स्वतः नाही हे करत तोपर्यंत आपल्याला माहीत पडत नाही की समोरचा व्यक्ती कसा आहे म्हणून. ऐकलं म्हणून मी तुम्हाला सांगते की त्यांच्याबद्दल खूप असं एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कधी काय ऐकलंय? भरपूर, लय छान आहे. म्हणजे छान आहेत. हो, म्हणजे त्यांचे बाळासाहेब ठाकरे बोलतात ना, त्यांच्यासारखा तर माणूस दुसरा कोण होऊ शकत नाही. कारण त्यांच्यामध्ये भले ते राजकारणामध्ये नव्हते, पण त्यांची एवढं पावर होतं की ते काय पण कोणाला म्हणजे गरीब बोला, हे बोला, ते काही आड्या अडचणाला ते कधी हे नाही करत होते की म्हणजे. आणि त्याच्यामध्ये काय हे एक मेन होतं की ते भेदभाव नाही करत होते की हे हिंदू आहे, तो मराठा आहे, किंवा तो मुस्लिम आहे, तो जैभीम आहे, असं कधी नाही त्यांच्यामध्ये. त्यांच्या दारात सगळे एक प्रमाणे होते असे. नेते सगळेच चांगले आहेत. धन्यवाद ताई आमच्याशी बोलल्याबद्दल. फार सविस्तर बोलल्या ताई आणि मनमोकळ्या पद्धतीने बोलल्या, याचा विशेष आनंद आहे. इथेही काही ताई आहेत. मी येऊन बसू का शेजारी? पुण्याहून आलायत? अच्छा, ह्यांच्याशी बोलते. ताई किती वर्ष काम करताय? ये बाई 40 वर्ष काम करतोय. 40 वर्षात बदलापूरमध्ये? हो हो, 40 वर्ष. मग हेच काम करताय, फळं विकण्याचं? हा, या आपला काय भाजीपाला थोडा फळं असं विकते. मुली शाळांमध्ये ज्या गेल्या, शाळा कुठल्या होत्या? पालिकेच्या होत्या की खाजगी होते? आपले असा गरीब लोक, आम्ही आदिवासी आहेत ना. हां, असं आपले स्कूल शाळा ते 6वी सोडली पोरींनी शाळा. तर पैसे पुढं भरायला नाही, पैसे मागतात ना, म्हणून त्याला दिली सोडून असं. मी लाडकी बहीण योजनेचा घेता लाभ? हो, घेते बाई. येतात पैसे वेळेवर? हां, येतात. हो, वाटतं योजना सुरूच राहावी? हां, योजना सुरूच राहावी, पैसे वाढावे असं वाटतं. तेवढेच 1500 रुपये भेटतात. हो, किती अजून किती द्यावे असं वाटतं सरकारनं? आता सरकार किती वर्ष ठेवतो तर आता जेवढ्या वर्ष देईल तेवढ्या वर्ष घ्यायचं. बंद केले तर मग काय बसाय नाही भेटणार ना, असं आहे. मला काय वाटतं, तुम्ही म्हणाला तुम्ही आदिवासी समाजात नाही येता, खूप जण असं सांगत असतात नेते, आम्ही आदिवासी समाजाचे, आम्ही त्यांचं नेतृत्व करतो, त्यांच्यासाठी मोर्चे काढतो. कधी तुमच्यासारख्या लोकांच्या घरी येतात का ते तुमच्या समस्या जाणून घेतात? नाही येत बाई, नाही येत. नाही येत. कसं आता मतदान असलं तर आमच्या दारात येतात. हां, नाही तर नाही येत. मग कोणावर विश्वास, कोणावर आहे तुमचा? आता या लाडक्या बहिणीचा दिलाय निवडून, म्हणजे आता त्यांच्यावर विश्वास ठेवलाय. आता बघू. काय दिली लाडकी बहीण योजना? दिली कोणी? ते मला नाव नाही माहीत बाळा, असं मी शिकलेली नाही आहे ना. हो, पण आता निवडणुका लागल्यात, सगळे येणार परत प्रचाराला. मग आता त्याच्यातली 2-4 नावं सांगते तुम्हाला. एक देवेंद्र फडणवीस आहेत, एक एकनाथ शिंदे आहेत, एक उद्धव ठाकरे आहेत, मग काय अजून शरद पवार आहेत, मग राहुल गांधी, हर्षवर्धन सपकाळे आहेत. कधी पाहिले ना असे प्रचाराला वगैरे येतात तेव्हा? पाहिले ना? नाही पाहिलं, कधी नाही पाहिलं. यांच्यावर कोणावर तरी भरोसा आहे? कधी त्यांच्याबद्दल ऐकलंय की हा बाबा हा नेता चांगलं काम करतो? पैसे देतात, मग आमच्या जातवाड्या बोलतात जाऊन दे, तेवढा विश्वास ठेवतात, बोलतो जाऊन दे 1500 तर 1500 आपले.
ताई 2 मिनिटं मला फक्त. तुम्ही बदलापूरच्याच आहात? हे मला नको. अहो मी बदलापूरच्या आहात का विचारलं. किती वर्ष राहता इथे? मला झाली 30 वर्ष. 30 वर्ष. अच्छा. मग कसं वाटतं बदलापूर शहर चांगलं आहे राहायला? सगळ्यात उत्तम आहे. उत्तम. का बरं? आधी कुठे राहायचं? मी पहिली भांडुपला होती, त्याच्या अगोदर घाटकोपरला होती. मुंबईपेक्षा छान आहे बदलापूर? मुंबईपेक्षा छान. आम्हाला मुंबईला अजिबात आवडत नाही. का बरं? नाही, तिथे एवढं रश पण खूप आहे, ट्रॅव्हलिंगचा त्रास. त्यापेक्षा हे बदलापूर बरं आहे, उत्तम. सगळ्या सुखसुविधा आहेत, साफसफाई आहे, त्याच्यामुळे आम्हाला बदलापूर आवडतं. पालिका चांगलं काम करते? भरपूर चांगलं. कोण कोण करतंय हे सगळं? कोणीतरी असेल? नाही, नगरपालिकाच करते ना. नगरपालिकेमध्ये सुद्धा कोणाची तरी सत्ता असते. एवढे आता बीजेपीची सत्ता आहे ना, बीजेपीवालेच करतात. बीजेपीवाले आश्वासक आहे, त्यांच्यावर खुश आहात? हो, मी तर माझं ज्या वेळेलापासून मत देते ना त्यापासून बीजेपीवाली. हां, एवढं तर चांगलं राजकारण कळतं तुम्हाला, तरी लाजत होतात. नको नको, बस बस. बरं, धन्यवाद. तर याही ताईंचं मत आहे की भाजप इथे चांगलं काम करते. मगाचपासून सुद्धा आपण बघत होतो तर किसन कथोरे यांचं नाव बऱ्याचदा घेण्यात आलेलं होतं, जे मुरबाडचे आमदार आहेत, पण भाजप. किसन कथोरे तर उत्तमच आहे, जे सांगू आम्ही ते पटापट करतातच. काय काय केलं त्यांनी असं छान? भरपूर प्रकारचे हे केलं आम्हाला, तर सुखसुविधा भरपूर दिल्या त्यांनी. काय काय आवडतं या शहरामध्ये? सगळंच आवडतं. इथलं राहणं पाहणं सगळंच छान आहे. असं नाही काय हे मारामाऱ्या नाही, इकडे काय एवढी गजबज नाही. आम्ही लॉकडाऊनमध्ये पण इथे धंदा केला, पण आम्हाला कोणी त्रास नाही दिला. पण पुरल्यापेक्षा इथे काय चांगलं वाटलं? शहर म्हणून हे का असं वाटलं? शहर सारखंच आहे ना, पहिला गावासारखं होतं, पण आता शहर झालं पूर्ण. शहरात स्वच्छता आहे, पाणी वगैरे व्यवस्थित येतं? नाही, पाणी जरा घाण येतं इकडं. पाणी नाही स्वच्छता आहे. पाण्याचं नाही स्वच्छता, बाकी सगळं व्यवस्थित आहे, पण पाण्यांमध्ये तर खूप गजबज असते. हो ना. पेपरामध्ये आता तुम्ही रोज परत पेपर विकताय, या साईडला या थोडं, पेपर रोज एवढे विकताय, कधी याबद्दलच्या बातम्या पाहायला मिळतात का? पाणी, कचरा, आरोग्य? ते काय नसतं, खाली मंत्र्यां लोकांचं असतं, बाकी काय नसतं. लोक काय काय गिराक करतात, काय मंत्र्यांचे यांचे सगळे कारस्थान असतात, बाकी काही नसतं. लोकांबद्दल कोण बोलत नाही? काय नाही बोलत, फक्त मंत्र्यांचेच कारस्थान वाजवायचे बस. तुम्ही बदलापूरच्या आहात? किती वर्ष राहता इथे? 15 वर्ष झाले. 15. आणि त्याच्या आधी कुठे राहायचं? पहिले उल्हासनगरला होतो. उल्हासनगरवरनं तुम्ही बदलापूरला आणखीन मागे आलात का बरं? नाही, तिकडे पाण्याचा प्रॉब्लेम खूप आहे ना, त्याच्यामुळे इथे व्यवस्थित? हो, एकदम एकदम क्लिअर आहे. पालिकेकडनं चांगली कामं होत आहेत? सगळं व्यवस्थित. काय काय आवडलं? पाण्याचं तुम्ही एक सांगितलं, आणखीन काय अशी कामं चांगली? आणि राहण्यासाठी हे घरं इथे खूप अवेलेबल आहे. हो. इथे म्हणजे बाकीच्या शहरांमध्ये जशा तक्रारी असतात की अनधिकृत बांधकामं असणं, कशाही पद्धतीने घरं बांधणं, रस्ते, शहराचं नियोजन व्यवस्थित नसतं, रस्त्यांचं थोडंसं इथे प्रॉब्लेम आहेत. बदलापूर शहराबद्दल तुमचं काय मत आहे? बाकीच्या शहरांच्या तुलनेत बदलापूर शहर आता एकदम टॉपवरती यायला लागले. डेव्हलपमेंट होतोय ना, त्यानुसार सुधारणा होत चालली आहे. काय काय डेव्हलपमेंट तुम्हाला दिसते? डेव्हलपमेंट हे काय, आता मेट्रो होणार आहे, ब्रिज तयार होतात, ते बस चालू होणार आहे, हायवे चालू होणार आहेत, बस एवढंच. बाकी बदलापूर स्टेशनला बाथरूम नाही आहे, एवढं मात्र नक्की आहे. बाहेरचे लोक येतात ते आम्हाला पहिले विचारतात की इथं टॉयलेट कुठे आहे म्हणून. त्यामुळे तिथं टॉयलेटला जाण्यासाठी तिकडं जावं लागतं प्लॅटफॉर्मवरती. एकटी टॉयलेट इथे आहे, तिथे तर जेंट्स लोक जातात, लेडीजला काय अवेलेबल आहेच नाही आहे. कसं आहे, मतदानाच्या वेळेला, प्रचाराच्या वेळेला आम्हाला वेगळेच मुद्दे चर्चेत पाहायला मिळतात. त्यावेळेला लोक पाण्याचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न यावर फार कमी बोलतात. जी भाषणं होतात ती भाषणं तुम्ही कधी ऐकलीत नेत्यांची भाषणं? नाही, मी नाही, कधी नाही. त्या भाषणांमध्ये सहसा आम्हाला धार्मिक, जातीय मुद्दे पाहायला मिळतात, भ्रष्टाचाराचे मुद्दे पाहायला मिळतात. ते जाती धर्म जो तो त्याच्या जातींचे असे तो त्याच्या विचार मांडतात. ते मुद्दे जास्त महत्त्वाचे आहेत. आम्हाला जे योग्य वाटते ते आम्ही बोलणार. आम्हाला तर पाण्याचा मेन प्रॉब्लेम आहे, तर आम्ही पाण्यावरतीच बोलणार. रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे, तो बोलणार, बस. हे सोडवेल कोण? याबद्दल तुम्हाला कोणावर विश्वास आहे? आता कोण सोडेल ते तर काय माहीत नाही. कुठला तरी नेता, आता तुम्ही म्हणाला इथे खूप नेते, आणि कोण नाही करू शकत ते काय सांगू शकत. कोणावर भरोसा नाही? कोणी नाही. काय आपल्याकडे पक्ष बघा, आता भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, मनसे. बोलणारे सगळेच बोलतात की आम्ही करू, पण मत दिल्याच्या नंतर करतात का? तुम्ही आधी ज्यांना मतदान केलं त्यांनी कामं नाही केली? कोणी केली की नाही केली ते काय माहीत नाही आपल्याला. आता बदलापूरमध्ये काय बदल वगैरे दिसतो तुम्हाला? तर 15 वर्ष इथे राहत आहे, तिथेही राहून आलायत, काय बदल काय बदलापूर? बराच बदल आहे बदलापूरमध्ये. रोड्स वगैरे बरे आता बऱ्यापैकी, म्हणजे 2015-16च्या तुलनेत आता बरा विकास जाणे गती धरलेली आहे. पण अजून काही प्रश्न आहेत, जसं ट्रॅफिक, रोड थोडे रुंद पाहिजेत, ट्रॅफिकचा जरा व्यवस्थित सुसूत्रीकरण झालं
रिक्षाचा कोण करतंय हे सगळं? म्हणजे तुम्ही आता काही समस्या सुद्धा सांगितल्या, त्याला जबाबदार कोण आणि जे तुम्ही बदललंय विकास होतोय त्याला जबाबदार कोण? पॉलिटिशियन ज्यांच्या हातात आहे, पॉलिटिशियन आणि प्रशासन. मला सांगा, मी बदलापूरची नाही, मला नाही माहिती कोण आहेत. कसं आता आम्ही कसं सांगणार कोण आहे काय? आपल्याला काय, आपल्याला ते राजकीय राजकीय मुद्दा नाही, मुद्दा काय आहे? जो करतो त्याला त्याचं क्रेडिट मिळालं पाहिजे. इतकं सोपं आहे. जर तो माणूस काम करतोय तर त्याचं नाव पण यायला हवं. बरोबर आहे. म्हात्रे साहेब, वामन म्हात्रे साहेबांनी आता नवीन पाण्याची टाकी एवढी मोठी क्षमतेची आता चालू करणार आहे. त्याचं काहीतरी थोडंसं बांधकाम तर पूर्ण झालं आहे, काहीतरी थोडंसं अडचणीमुळे ते पाण्याची टाकी आता चालू करणार आहे. वामन म्हात्रे म्हणजे शिवसेना, शिंदे गटाचे. हां, हो, त्यांचं काम इथे चांगलं आहे. चांगल्या पद्धती आहे. पक्षाचा विषय नाही आहे, पण वामनदादा म्हात्रेंचा जरा दूरदृष्टिकोन दिसतो. कारण त्यांच्या वार्डात असा किंवा असं जनरली तुम्ही काही प्रॉब्लेम वगैरे घेऊन जा, ते त्वरित सॉल्व करतात. असा आम्हाला वैयक्तिक अनुभव आहे. की आम्ही राज्य पातळीवर ज्यावेळेला बघतो वेगवेगळे मुद्दे चर्चेत असतात. भ्रष्टाचाराचे काही मुद्दे असतात, काही प्रकरणांबद्दल ऐकलंय तुम्ही, कानावर ऐकलंय बातम्या वगैरेमध्ये? हां, ऐकलंय, पण कसं आता ते हां असं तर काही सांगू नाही शकत आता. ठीक आहे, राज्य पातळीवर हे मुद्दे चर्चेत असतात. भ्रष्टाचाराचं असेल, युती आघाड्यांमधली भांडणं असतील, किंवा मराठीचा मुद्दा असेल, ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, या सगळ्याचा काही ह्या निवडणुकांवर परिणाम होतो का? की इथले स्थानिक मुद्देच नाही, स्थानिक मुद्देच महत्त्वाचे आहे. वरच्या पातळीवर जे होतात ते आपण काही करू शकत नाही, कारण स्थानिक पातळीचेच लोक स्थानिक पातळीवर काम करणारे आहे, तेच निवडून येतील. तुम्ही कुठच्या आहात? मी इथंच आहे बदलापूरचा. किती वर्ष राहताय? 20 वर्ष. 20 वर्ष. त्याच्या आधी कुठे होता? कल्याणला. कल्याणहून उलट मागे काय यावं लागतं? इकडे वडील का सर्व्हिसला होते, नंबर लागला इथे म्हाडामध्ये, तिथं आलो. काय वाटतं शहराबद्दल? कल्याण चांगलं आहे राहण्यासाठी की बदलापूर? कल्याण आता क्राऊड झालं, पण हे आता शांत आहे. पण 20 वर्षात बरंच काय बदलले. काय बदललं? काय बदललं म्हणजे पहिले इथे ट्रॅफिक नव्हती, पोल्युशन नव्हतं, पब्लिक नव्हती, लोक यायला घाबरायची. लोक बदलापूर बोललं की विठ्ठलवाडीच्या पुढं कोण येत नव्हतं. जास्तीत जास्त उल्हासनगर. आता अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर एकच झाल्यासारखे झाले. शहरीकरण झालं बदलापूर. रात्री अपरात्री कधी तुम्ही येऊ शकता. ते चांगलं आहे की वाईट? वांगणीला नाही जाऊ शकत. वांगणी म्हणजे बदलापूरच्या पुढचं स्टेशन? पुढचं स्टेशन. ते अजून गावच राहिलंय, पण बदलापूर शहर झालं असं वाटतं. बदलापूर सिटी हे चांगलं आहे की? चांगलं आहे, चांगलं आहे. आता समजा आता जेवढे नेता आता उभे आहेत इथे इलेक्शनला, शिक्षणाबद्दल आणि महागाईबद्दल बोलत नाही. हे गटार, पाणी, रोड आम्हाला काय करायचे आहेत? आमच्या मुलांचं भविष्य काय आहे? झिरो आहे. गटार, पाणी ह्या समस्या पण महत्त्वाच्या आहेत ना, त्यालाही ॲड्रेस करणं. वन टाईम काम आहे ते. तुम्ही वर्षी करत बसणं त्याला महत्त्व नाही आहे. आमच्या मुलांचं भविष्य काय ते सांगा. नोकऱ्या नाही, काय नाही आहे. बरोबर, मुंबईत जायला लागतं, एवढी गर्दी आहे. बरोबर, त्यामुळे शिक्षणावर कोण भर देत नाही आहे. इंडस्ट्रीज जास्त इथे यायला हव्या बदलापूर. पण अंबरनाथमध्ये MIDC वगैरे सुद्धा आहे, पण त्याच्यावर भागत नाही. ते आहे, पण तसं पगार नाही आहे. आज तुम्ही सिव्हिल इंजिनियर करा किंवा फार्मसी करा, त्याला 15,000च्या वर पगार भेटणार नाही. आणि 12 तास इथे गॅरंटी पण नाही नोकरीची. बरोबर की नाही? मग मुलगा आज फ्रस्ट्रेशन जास्ती आहे. आज यंग मुलांना फ्रस्ट्रेशन जास्ती आहे. लढाई आहे ना ही पैशाची आहे. मतदान पण त्यांचं मोठी चूक आहे. 2,000साठी विकले जाणार आहेत. मेन मुद्दा तो आहे. ते विचारत नाही तुम्ही काय काम करणार आहेत. आम्ही तुम्हाला फ्री मत देऊ, पण काम तर करा. पैसे देऊन सगळे मत विकत घेतली जातात. मग काय बोलणार आहे? मी नाही घेणार, बाकीचे जर आहे 10 जणं, ते पहिलं थांबलं पाहिजे. पहिले जिथपर्यंत ते थांबवत नाही ना, आपण कोणाला दोष देऊ शकत नाही. हे पहिलं थांबवा. आता आपण हे शहर जर पाहिलं तर रस्ते असतील, ह्या रिक्षा अशाच मध्येच लावलेल्या असतात बऱ्याचदा. तुम्ही आता सांगितलं फेरीवाले बरेच असतात, पण खरोखर निवडणुका या मुद्द्यावर होतात का? कारण निवडणुकीचा प्रचार हा वेगळाच. यांचा काही विषय नाही आहे, कारण त्याच्या मतं हे कॉमन आहे. रिक्षा बरोबर ना, त्यांचा काय संबंध नाही या वॉर्डशी. बरोबर, हे असं बाजारपेठ रोड आहे. हे RTOवाल्यांनी केलं पाहिजे, अधिकारी त्यांनी हे केलं पाहिजे. माझं म्हणणं आहे मतदान करताना लोक हे मुद्दे लक्षात घेतात का? स्थानिक लोकांना घेत नाही. लोकांना फक्त पैसे दिसतात. तो 5,000 देईल, 2,000 देईल, तिथे धावतील. लोकांना काही विषय मतलब नाही आहे. सरकार येतात ती काय ह्या पैशांच्या जोरावर येतात असं म्हणणं आहे की पैसे त्याच जोर येतात. आता कशाला पैसे वाटले असते? घरी बसले असते ना. 5 वर्ष तुम्ही काम केलं, घरी बसा ना, तुम्हाला मतं भेटणार आहेत ना. तुम्ही 5 वर्ष काम नाही करत म्हणून तुम्ही आमच्या दारामध्ये येतात ना. कशासाठी येतात? सगळे आरोप होत आहेत खरं तर, वोट चोरी संदर्भातले, मतदार याद्यांमधील घोळांसंदर्भातले. खूप मोठी. त्यावर तुम्ही कधी विचार केलात की यामध्ये काही तथ्य असू शकतं की हे फक्त परत पॉलिटिकल? बघा, कॉमन म्हणलं काही इंटरेस्ट नाही आहे. वोट चोरी होणार,
ते आम्ही काय बघू शकत नाही, आपल्या हातामध्ये नाही आहे. इथल्या शहरातली जी माणसं आहेत त्यांना मुंबईसारखं राहणीमान नको आहे, किंवा मुंबईमध्ये लोकल आहेत, किंवा म्हणजे अगदी फ्रिक्वेन्सी जास्त आहे लोकलची, मेट्रो आहे, आता तिकडे अटल सेतूमुळे कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे, सो हायवेज, फ्लायओव्हर्स ह्या सगळ्या सुखसुविधा आहेत, कॅफे कल्चर आहे, नाईट लाईफ कल्चर आहे, या सगळ्यापेक्षा सुद्धा बदलापूर आहे ते चांगलं आहे. बदलापूरमध्ये पिझ्झा हे कोणाला माहिती नव्हतं, हे खेडेगाव होतं. आता थोडक्यात ते महानगरपालिका झाली आहे. पहिले सरपंच वगैरे इलेक्शन व्हायच्या इथे, आता म्हणजे महानगरपालिका झाली आहे. आता महानगरपालिका तर एकच वॉर्डामध्ये एकच जण उभा राहायचा, आता ते पॅनल सिस्टमवर गेले. म्हणजे बदलापूर कुठेतरी वाढतं आहे, कमी होत नाही आहे. आणि ते वाढत असल्यामुळे लोक इकडे येत आहेत. आणि लगेच तुम्ही बोलताल की बटन दाबल्यावर तुम्हाला लगेच सगळ्या सुविधा भेटणार आहेत, ते तुम्हाला भेटणार नाही आहे. टप्प्याटप्प्याने होणार आहे. कोणामुळे वर्षात एवढा बदल झाला आहे. कोणामुळे होतं? आता स्थानिक लेवलवर घेतलं तर आमदारी करतात काम, आणि इथले नगराध्यक्ष वामन म्हात्रे तेही काम करतात. कोण कोण म्हणजे कसं आहे की प्रेक्षक पाहणारं संपूर्ण महाराष्ट्रभरातलं आहे, तर त्यांना आयडिया यायला हवी म्हणून मी हे पक्षनिहाय विचारते. पक्षनिहाय किंवा नेतानिहाय तुम्ही सांगू शकलात तर त्यांना समजून शकेल. स्थानिक लेवलवर वामन म्हात्रे काम करतात, आमदारकी लेवलला बीजेपीचे आमचे तेही करतात. वामन म्हात्रे शिवसेनेचे, किसन कथोरे भाजपचे आमदार, दोन्ही युतीचे सरकार आहे. इथे इतर कोणी नाही अजून की जे यांच्या दोघांच्या पुढे जाऊ शकतात. त्यांनीच परत यावं असं वाटतंय. म्हणजे आता कारण कसं नगर परिषदेची निवडणूक आहे, सगळ्यांना बदल हवा आहे. पण जो स्थानिक लेवलला ज्या वॉर्डामध्ये कुठलाही असो, तो वॉर्ड क्रमांक 1 असो, 2 असो, 4 असो, 5 असो, त्या वॉर्डामध्ये जर त्याचं काम असेल तर त्याला मतं मागायला जायची एवढी गरज नाही. जसं त्यांनी सांगितलं मगाशी, पण तर तुमचं काम असेल तर तुम्हाला मतं मागायची गरज नाही आहे. बदलापूरमध्ये आपण अनेक पुरुष मतदार, महिला मतदारांच्या प्रतिक्रिया समजून घेतल्या आणि त्याच्यातनं इथल्या स्थानिक समस्यांबद्दल सुद्धा आपल्याला कळलेलं आहे. रिक्षावाले सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात. म्हणजे सहसा शहरांमध्ये रिक्षा बऱ्याचदा मिळत नाहीत, इथे रिक्षाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, जेव्हा की वर्दळ खूप आहे, स्टेशनचा पट्टा आहे. खरं तर या रिक्षाला भाडी मिळायला हवी, पण इथे आपण ह्यांच्यासोबत बोलून समजून घेऊया की रिक्षावाले सुद्धा या निवडणुकांबद्दल नेमका काय विचार करतायत. मतदान आलेलं आहे, पण आम्ही मतदान करणार आहोत, शिंदे गटाला देणार आहेत. ठरलंय? हे ठरलेलं आहे. बरं, त्यांच्यावर एवढा विश्वास? ते जरा आमची कामं करतात, काय समस्या असले ते बघतात. काय काय समस्या अशा त्यांनी सुधार? आता काय रिक्षा विनंती आमची कामं असली काय असली ते येऊन करतात. इथं काय भांडणं झाली काय झाली, नगरसेवक येतात इथं. हो. बाकी काय समस्या आहे तिथे तुम्हाला? एक फार मोठी समस्या आहे वॉशरूमची. बदलापूर नगरपालिकेने येतं का तिथे जरा? इथेच थांबा, इथून दाखवा. बदलापूर नगरपालिकेने ती वॉशरूम आम्हाला ठेवलेली, पण आता ती बंद करून टाकले. तिथे त्यांनी काम चालू केलं, काम चालू करायला सांगितले, आणि आता तिथं फळवाले बसलेले आहेत, फेरीवाले त्या जागेवर. बदलापूरमध्ये गेटपासून तर रमेशवाडीपर्यंत नगरपालिकेचा एकही वॉशरूम नाही आहे. आज मुंबईवरनं येणारा प्रवासी आहे किंवा आमच्या रिक्षावाल्यांचा फार मोठा बाथरूमचा प्रश्न आहे. प्लॅटफॉर्मवर सुद्धा बाथरूम नाही आहे. एवढं कसं नाही? रेल्वे तर रेल्वेचं असतं. त्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा बाथरूमची व्यवस्था नाही आहे. आज ही बघा, ही व्यक्ती कधीपासून बसलेली आहे, त्यांना विचारा बाथरूमला जायचंय. तुम्ही कुठून आलात? मैं इधर कितना साल से आता जाता है, सब मेरे को पता लगेला है. पेशाब का बहुत तकलीफ होता है, तो यहाँ से वहाँ तक कोई नहीं है. एक है तो उसको भी बंद करके रख दिया है. शौचालयाची सुविधाच इथे नाही आहे. आणि हा मुद्दा खरं तर मगाशी सुद्धा एक महिला इथल्या होत्या, त्यांनी सुद्धा सांगितलेलं. थोडं मागे व्हा. हां, आता आम्ही रिक्षावाल्यांची आम्ही तेच युनियनच्या आमच्या सरचिटणीशी वार्ता केली का आपण आता जाऊ आपल्या नगरपालिकेचे ते म्हणाले शिंदे इथे येतात, म्हणजे शिंदेची माणसं इथे येतात, कामं करतात, समस्या सोडवतात. त्यांच्यावर कानावर ती पोचलेलीच नाहीये. का नाही पोचवलं? समस्या पोचलेलीच नाहीये. नगरपालिकेला आम्ही सांगितले वारंवार, पण नगरपालिका उलटी आम्हाला प्रश्न करते का तुम्ही जागा द्या तुम्हाला वॉशरूम बांधण्यासाठी. सांगा तुम्ही ते येतात जे इथे भेटायला, त्यांना कधी सांगितलं की नाही या गोष्टी? ते आता आलेले नाही कोण, गेल्या मगाशी म्हणालात सगळे येतात. ते येतात भेटायला आम्हाला. विनयनच्या पूजा बिजा असली ते येतात, पण म्युन्सिपाल्टी जे इथं बाथरूम होतं ते तोडल्यानंतर दुसरा बनवलाच नाही. आता नेत्यांचं काम फक्त पूजेला येणं एवढं नाहीये ना, कामं करणं मेन काम आहे ना. तुम्ही मगाशी तर सांगत होतात की कामं होत आहेत. कामं होतात, ही अशी कामं होतात. हे पण आम्हाला रेल्वेने बनवून दिलेलं आहे. हे रेल्वेचं आहे हा स्टँड. हां, हे रेल्वेने बनवून दिलेलं आहे आम्हाला.
त्याच्यात माझा तोच प्रश्न आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की शिंदेंवर तुमचा विश्वास आहे, ते चांगली कामं करतायत. कुठली कामं आहेत? हे कधी विनयनची आमची कामं असली, कधी आंदोलन केलं इथं, तर ते येऊन आमची समस्या हे करतात. पण हे बाथरूमचं ते कधीपासून बाथरूमच नाही इथं. आता आपल्या रिक्षाला काय लागतंय, रस्ता पाहिजे व्यवस्थित, ट्रॅफिक कमी व्हायला पाहिजे. हे जे फेरीवाले वगैरे बसतात, हे याच्यावरती काहीतरी हे करायला पाहिजे नगरपालिकेने. म्हणजे ह्या समस्या आपण आपल्या स्थानिक म्हणजे नगरसेवकाकडेच मांडतो ना. त्या तुम्ही मांडता? हां, त्या तुम्ही मांडता का? आम्ही नगरपालिकेमध्ये मांडतो ना. त्या सुटतात की नाही? काही समस्या सुटतात तेवढ्यापुरतं, म्हणजे चालू असतात समस्या सुटतात त्या. पण नंतर पहिले ते गेल्यानंतर ते अतिक्रमण विभाग असतो, तो गेल्यानंतर परत जैसे ते वैसेच चालू होते. दादा बदलापूरचे जात का? हो, किती वर्ष इथे राहताय? 9 सालापासून राहतोय मी इथे. 95. माझ्या जन्मापासून ऑलमोस्ट 30 वर्ष तुम्ही इथे राहताय. हो राहतो. शहर काही बदलतंय? बदलतंय थोडंफार. काय बदल? 95च्या हिशोबाने खूप बदललंय. काय बदल जाणवतोय? म्हणजे चांगला काय आहे, वाईट काय आहे? आता आम्ही इथे बघतोय हे सगळं असं. हे तर पहिल्यापासून आहे, हे काय आजचंच नाही आहे. पण ज्या काही सुधारणा झाल्या आता ह्याच्या संदर्भामध्ये असतील, सफाईच्या संदर्भात. आता सफाई तर हे आता काय डोंबरीचा तुम्ही रस्ताच बघता ना केवढासा आहे तो, आणि पब्लिक एवढं आहे तर किती सफाई होणार. किती जरी कोणी जरी आलं ना तर ह्याच्यापेक्षा जास्त काही करू शकेल असं मला तरी वाटत नाही. शहराच्या या मूळ समस्यांना कोणी हात नाही घालत. कशावर निवडणुका होतात? कशावर? तर कशावर तर तुम्हाला माहिती जास्त. मी एक मतदार नाही आहे. मी पण मतदार आहे. हां, याबद्दल काही माहिती आहे का? आता तुम्हाला सांगतो मी, साधी गोष्ट सांगतो. 4 माणसं उभी आहेत, 4 ओळखीचे माझे लोक उभे आहेत. त्या 4 लोकांमध्ये मी एखाद्याला हाक मारली तर पटकन कोण माझ्याजवळ समोर येईल एवढंच बघतो आम्ही, की कोण आम्हाला तेवढा मदत करू शकेल आमच्या ह्याला. आम्ही तर काही एवढ्या अपेक्षा करत नाही की आम्हाला नोकरी लावावी किंवा अजून काही हे कराल. हे काय महागाई कमी करणं किंवा हे करणं काय हे साध्या कॉर्पोरेटरच्या हातामध्ये नाही आहे. पण कमीत कमी एखादी काही आपत्ती येते किंवा त्या वेळेला तरी कमीत कमी तो भेटावा एवढीच अपेक्षा. असं हाकेला ओ देणारं कोण आहे? तसे बरेच लोक आहेत. आजपर्यंत आता 55 सालापासून मी बघतोय. आता निवडणूक आहेत, त्याबद्दल काही आयडिया आली? नाही, राम राज्य करून दे, रावण राज करून दे, काही फरक पडणार नाही. माझी किस्सा खाली झाली, मी पोरवर येतो. तुमची किस्सा खाली झाली, तू पोर येतात, भरून घेतात, ते निघतात, दुसरे येतात. आम्हाला काही मिडल क्लासला काही फायदा नाही. तुम्ही मतदान तर करत असाल? यमदा नाही करणार आहे, मी गावी येणार आहे. त्यांनी आता ना डिक्लेअर आत्ता केले तारीख. माझे प्रवास पुरीपासून बुकड आहे. पण तुम्ही मतदान सपोज आत्ता करणारे असतात तर कुठल्या मुद्द्यांवर केलं असतं? हे डेव्हलपमेंटला, विकासला. कोण करतं विकास? विकास म्हणजे बीजेपी म्हणजे विकास एकच आहे. भाजपवर विश्वास आहे? 100% आहे. बदलापूर बदलते की नाही? बदलापूरमधले आहेत, पण काय आहे, बदलापूरचा विकास झाला आहे पण काही गर्दी हटत नाही इथली. गर्दी तर आता वाढणार ना जसं शहरीकरण. पण लोकल बरोबर टाईमची चालत नाही. पण रेल्वेची सुधारणा चांगली झालेली प्लॅटफॉर्म. बाकी पाण्याची पण सुधारणा चांगली झाली. पण बी जे पीच येणार पुढे आघाडी. कसं काय बीजेपीच कसं करणार? प्रगती केली ना त्यांनी. काय काय केली? मला 2 मुद्दे सांग. रेल्वेची सुधारणा केली, पाण्याची सुधारणा केली, रोड सुधारणा केली, मोठमोठे रोड बनवलेत, हवे रोड बनवलेत, विमानतळ सगळंच बनवले ती. पण विमानतळ असेल, रेल्वे असेल, हायवेज असतील, हे स्थानिक निवडणुकांचे सुद्धा मुद्दे असतील. नाही, स्थानिक निवडणुकीमध्ये ते आलं तर त्याच्यामध्ये ते पण. म्हणजे केंद्रातल्या भाजपने ही सगळी कामं केलेली आहेत, याच्यावरून तुम्ही स्थानिक भाजपच्या पाठीशी आहात? हा, पाठीशी. कोण आश्वासक कोण वाटतं की ही व्यक्ती किंवा हा पक्ष चांगला काम करतो असं कोणाबद्दल? आता तर आमच्या विभागामध्ये काय राष्ट्रवादीचे दामले सर आहेत, त्यांचेच कामं आम्हाला. अजित पवारांचे आहेत दामले. कुणी कुठल्या पक्षाचे ते नाही. लोकांना कळायला हवं ना, सगळे बदलापूरचेच पाहणारे नसतील, महाराष्ट्रभरातले असतात. आज रोजी तरी आमच्या काही विभागात ते काम चांगल्या प्रमाणे करतायत. हा, आता थोडाफार 19-20 होतोच आहे इकडे. म्हणजे समजा कचऱ्याचा वगैरे हे तर प्रॉब्लेम आहेच आहे. आता मेन प्रश्न राहिले स्टेशनपासून आम्ही राहतो तिकडे बेलवली गावापर्यंत कुठे एकही मुतारी नाही. चालत जाणाऱ्या प्रवाशांनी कुठे शौचालयाला कुठे जायचं? तर साधारणतः तुम्ही पाहिलेलं असेल दुपारचे हे 12:30 वाजलेले आहेत आणि आम्ही इथे सकाळी 8-9च्या सुमारास आलो तेव्हा उलट हा पट्टा थोडा शांत होता. पण आता तुम्हाला माझ्या मागे सगळी ही गजबजाट दिसत असेल आणि हीच मेजर इथली समस्या आहे असं इथले लोक सांगताना पाहायला मिळत आहेत की वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते, ही अशी गर्दी सगळी जमते, लोकांना चालायला धड जागा नाही आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. थोडक्यात शेवटच्याही काही प्रतिक्रिया समजून घेऊया. दादा मला सांगा की काय तुम्हाला या शहरामध्ये राहताना काही समस्या भेडसावत आहेत की शहर एकदम चांगलं राहिलं? काय क्राऊड जास्त झाला आहे, रस्ते छोटे आहेत त्या मानाने आणि गाड्या जास्त झाल्या आहेत, रिक्षा जास्त झालेल्या आहेत, हे 2 व्हीलर्सचा पण जास्त त्रास आहे. आता इमर्जन्सी केसमध्ये एखादा समजा पेशंट जर आजारी विजारी असेल
तर सगळीकडे संध्याकाळच्या वेळेला इथे भयानक क्राऊड होतो. मोठ्या मोठ्या बसेस वगैरे जायला म्हणजे या ज्या मुरबाडच्या गाड्या येतात, बस येतात, पूर्ण ब्लॉक होतो रस्ता. इथलं मुंबईप्रमाणे जे बदलापूरचं वाढतं शहरीकरण होतं त्याचाच मनस्ताप होतो. 90चं बदलापूर आणि 88चं बदलापूर आणि आत्ताचं बदलापूर याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. हे स्कायवॉक सिस्टीम चालू केली त्याच्यामुळे थोडासा फरक पडला, पण रस्ते तेवढेच राहिले. रस्ते काही वाढलेले नाही आहे. रस्त्या आणि आजूबाजूला जे काही आहे ते हे सगळे लोक असे पुढे येऊन बसलेले आहेत, हे जे काही फेरीवाले आहेत, त्याच्यामुळे रस्ता आतमध्ये जायला काहीच चान्स नाही आहे. भाजी मार्केट आहे, हे जे आहे ते रस्त्यावर बसतात लोक. तर दोन्ही बाजूला वस्ती एवढी वाढली आहे तर भाजी मार्केट व्हायला पाहिजे. हां, ते सुद्धा 1 किलोमीटर अंतरावर भाजी मार्केट पाहिजे. शिवाय ह्याची सोय नाही आहे, म्हणजे शौचालयाची सोय नाही आहे. बायकांना तर खूप त्रास होतो. फार वेगवेगळ्या लोकांशी बोलून नेमकं बदलापूरमधल्या आत्ता समस्या काय आहेत ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता. कारण की या अतिशय स्थानिक निवडणुका असतात त्यामुळे बघायचं होतं की खरोखर इथल्या स्थानिक प्रश्नांवर लोक भर देत आहेत का. बहुतांश लोकांशी बोलताना रस्ते समस्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बदलापूर हे शहर आता जास्त त्याचं शहरीकरण होत चाललेलं आहे. मुंबई सोडून ठाणे पट्टा म्हणजे ठाणे शहरातला पट्टा सोडून अनेक जण जे आहेत ते इथे बदलापूरमध्ये स्थायिक होण्याचा प्रयत्न करत आहेत. परिणामी शहरावर हे अर्थातच ओझं झालेलं आहे, पण त्या दृष्टीने शहरातल्या सुविधा ज्या आहेत त्या तेवढ्या प्रमाणात वाढलेल्या नाही आहेत, ही सुद्धा एक त्यांची तक्रार आहे. आणि म्हणून आत्तापर्यंत तुम्ही हा सगळा जर पट्टा पाहिलात तुम्हाला इथे नो हॉकर झोन असून सुद्धा रस्त्यावर अनेक फेरीवाले पाहायला मिळतील. गर्दी मोठ्या प्रमाणात आत्ताच जर असेल तर ॲक्च्युली संध्याकाळच्या वेळेला जेव्हा याच रेल्वे स्टेशनमधनं खूप मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग बाहेर पडतो त्यावेळेला इथे किती कोंडी होत असेल हे त्यातनं दिसून येत आहे. शहराची शिस्त ही काही प्रमाणात नाही आहे हेही सुद्धा दिसून आलेलं आहे. त्यामुळे वर करणे आपल्याला राज्य पातळीवर जे अनेक मुद्दे महत्त्वाचे वाटतात, वोट चोरीचा असेल, मराठीचे मुद्दे असतील, युती आघाड्यांची समीकरणं असतील, त्यापेक्षा सुद्धा लोकांच्या बोलण्यातनं हे दिसून आलेलं आहे की इथला स्थानिक उमेदवार कोण असेल, तो किती काम करतोय या मुद्द्यावर जास्त त्यांचा मतदान करतानाचा भर असेल हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि काही मुद्दे असे आहेत की जे बदलापूरमध्ये काही महिन्यांपूर्वी वर्षांपूर्वी चर्चेला आलेले होते. ते म्हणजे की इथल्या बदलापूरच्याच एका शाळेमध्ये 2 लहान मुलींवर लहान मुलींवर ज्या आहे शालेय विद्यार्थिनी ज्या आहेत त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न झालेला होता. त्यानंतर ती एन्काउंटरची केससुद्धा गाजलेली होती. पण आज जेवढं मी इथे बदलापूरमध्ये महिलासुद्धा असतील आणि अगदी पुरुष मतदार असतील यांच्याशी बोललेले आहे त्यांच्या कोणाच्याच तोंडून मला तो मुद्दा स्वतःहून चर्चेत आणलेला पाहायला मिळाला नाही. सो बऱ्याचदा हे सुद्धा दिसून येतं की जे मुद्दे घडून गेलेले आहेत ते मागेच सरून जातात. आत्ताच्या घडीला लोक स्वतःसाठी कुठल्या समस्या आहेत त्या मुद्द्यांवरच जास्त वोट करताना या निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बदलापूरचा हा ग्राउंड रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला, तुमच्याही प्रतिक्रिया आवर्जून आमच्यापर्यंत कॉमेंट बॉक्समधून जरूर पोहोचवा. तुर्तास आत्ता इथेच थांबतोय. कॅमेरामॅन किरण चपकाळसह मी अनुजा, मुंबई तक, बदलापूर.